नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. श्री विद्या अखंड महायोगपीठ शुक्रवार पेठ येथील श्री गुरुदेवांच्या निवासस्थानी मकर संक्रांतीच्या निमित्तानं पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी काटकर यांचा दर्शन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. सद्गुरू श्री श्रीनिवासजी यांच्या मकर संक्रांतीच्या महापर्वावर दर्शन आणि शुभाशीर्वादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला असल्याची माहिती प्राध्यापक नवनाथ लोंढे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली. मकर संक्रांतीच्या निमित्ताने परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचा दर्शनाचा सोहळा श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने पूज्य श्री गुरुदेवांच्या निवासस्थानी अर्थातच शुक्रवार पेठ 614 शुक्रवार पेठ सोलापूर येथे आयोजित केला. महासंक्रांतीच्या महापर्वावर महायोगी सत्पुरुषांचं संतांचं दर्शन घ्यावं आणि अनंत पुण्याचा लाभ करून घ्यावा या एका सद्हेतूने श्री विद्या अखंड महायोग परंपरेतील साधक साधिका सनातन धर्मनिष्ठ हिंदूप्रेमी जिज्ञासू भाविक भक्त पूज्य श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी शुक्रवार पेठेमध्ये त्यांच्या निवासस्थानी आलेले होते. हा दर्शन सोहळा सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये संपन्न होत आहे. हजारोच्या संख्येने भाविक भक्त पूज्य श्री गुरुदेवांचं दर्शन घेत आहेत. तसेच काही भाविक भक्त पूज्य श्री गुरुदेवांकडून श्री विद्या अखंड महायोगाची दीक्षाही त्या ठिकाणी घेत आहेत. हा सगळा जो सोहळा जो आहे तो अत्यंत शिस्तीत आणि आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत असून त्यासाठी श्री विद्या अखंड महायोगातील स्वयंसेवकांनी खूप मोलाचे योगदान दिलेले आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं मंगळवारी सायंकाळी झालेल्या दर्शन सोहळ्यामध्ये भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी असली तरी शिस्तबद्ध दर्शन त्यांनी घेतलं. यावेळी स्वयंसेवकांनी शिस्तीमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांना सहकार्य केलं. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.